इचलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून ओळखलं जातं. इचलकरंजी शहरामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती घडल्या. यामध्ये काही पोलीस आंदोलक जखमी झाले होते. पण समाजातील आजी-माजी, खासदार, लोकप्रतिनिधी एकत्रितपणे येऊन शहरामध्ये इथून पुढे कोणतीही दंगल होणार नाही याचे आश्वासन प्रशासनाला दिले. तेव्हापासून इचलकरंजी शहरामध्ये कोणतीही दंगल घडली नाही. याच अनुषंगाने इचलकरंजी पोलीस दलाच्या वतीने दंगल काबू नियंत्रण प्रात्यक्षिक नारायणमाळा येथे घेण्यात आलं. जर एका ठिकाणी दंगल घडली तर त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन आंदोलकांना कसं पांगवायचं, जखमींना कसे रुग्णालयात घेऊन जायचे, दंगलीवर काबू कसे करायचे त्याची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. यावेळी एखाद्या ठिकाणी आंदोलक दगडफेक करत असेल तर त्या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्यासाठी याचा उपयोग केला जातो याचे सुद्धा प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. दंगलीत जर एखादा पोलीस आंदोलक जखमी झाला तर त्याला रुग्णालयात नेण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात त्याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. जर एखाद्या ठिकाणी जमाव शांत होत नसेल तर त्या ठिकाणी अन्य पर्यायी मार्गाने कसे शांत करायचे हे सांगण्यात आलं. शहरातील नारायणमाळा परिसरातील पोलिसांनी ही प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यावेळी हे पाहण्यासाठी शहरातील काही नागरिकही उपस्थित होते. यावेळी डीवायएसपी समरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, सचिन पाटील, सचिन सूर्यवंशी व सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज. गोकुळ दूध, पेढे, श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोरया.